जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट पाहायला मिळते। सिंधुदुर्गातले काही पर्यटक देखील गेले होते आणि ते पर्यटक सिंधुदुर्गामध्ये दाखल देखील झालेले आहेत। जे पावसकर कुटुंब आहे ज्या ठिकाणी ते गेले होते त्यांच्याशी आपण काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्ही ज्या ठिकाणी गेला होता नेमकी सिच्युएशन काय होती तिथे? आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा तिथली सिच्युएशन एकदम नॉर्मल होती व आम्ही 21 तारखेला तिकडे होतो आणि सर्व ठिकाणं आम्ही फिरून घेतली। पण नेक्स्ट डे जेव्हा आम्ही 22ला तिकडे निघालो आणि श्रीनगरला पोहोचलो तर तेव्हा बाबांचा असा फोन आला की तिकडे टेरर अटॅक झाला आहे म्हणून, तुम्ही कुठे आहात? आणि एक माणूस त्यात एक्सपायर झाला आहे, 2-3 इंजर्ड आहेत असं आम्हाला कळलं। नंतर 7-8 वाजता परत फोन आला की आकडा 27च्या पार गेला आहे। मग तेव्हा थोडं सिरियस झालो आणि मग तिकीटसाठी बघत होतो आम्ही लगेच रिटर्न। आमची आजची म्हणजे 25 तारखेची रिटर्न तिकीट होती, पण आम्हाला असं सांगितलं की तुम्ही निघा आजच, तिकीट्स काढा आणि निघा। किती दिवसाचा तुमचा हा मुक्काम होता, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही कधी गेला होता आणि काय तुमचा तिथे प्लॅन होता राहण्याचा वगैरे असा? आम्ही तिथे 20 तारखेला 10 वाजता पोचलेलो श्रीनगरमध्ये। 21 तारखेचा आमचा पहलगामचा प्लॅन होता, 22 तारखेला दूधपत्री, मग गुलमर्ग आणि मग सोनमर्ग, आणि 25 तारखेला रिटर्न यायचा प्लॅन होता। 25ला दुपारी 2ची फ्लाईट होती आमची। पण हे सगळे स्पॉट तुम्ही फिरला तिथले सगळे पर्यटन? आम्ही 2च दिवस, पहिला दिवस श्रीनगरमध्ये होतो, दुसरा दिवस 21 तारखेला आम्ही पहलगाममध्ये होतो। तिसऱ्या दिवशी पहलगामवरनं आम्ही 10 वाजता निघालो आणि दुपारी 1-2 वाजता श्रीनगरमध्ये पोचलो ज्यावेळी अटॅक झाला त्यावेळी। आणि मग 4 वाजता आम्हाला अशी बातमी समजली। ज्यावेळेला ही घटना घडली त्यावेळेला तुम्हाला घरून फोन आला की समजलं की बाबा अशा प्रकारे अटॅक झाला, तर तोपर्यंत तुम्हाला काय माहिती मिळाली होती का त्याची? नाही, तोपर्यंत आम्हाला काही माहिती नव्हती। आम्ही जेव्हा बातमी आली त्याच्या थोड्या काळ आधी मंदिरात गेलो होतो, शंकराचार्य मंदिर। तोपर्यंत तिथे एन्जॉय नव्हती आणि तिथनं मंदिरातनं खाली आलो, गाडीत बसलो आणि थोड्या वेळात मग कॉल आला की अशी बातमी समजली आम्हाला, अशी घटना घडली आहे, हे खूप सिरियस आहे आणि आपण ते बघा, तुम्ही तिथनं लवकरात लवकर निघायचा प्रयत्न करा। ज्यावेळेला देशावरती अशा प्रकारे आतंकवादी दहशतवादी ज्यावेळेला हल्ला करतात, काय मनामध्ये भावना निर्माण होते आपली ज्यावेळेला भारतीय म्हणून? खूप अशी राग येणारी बातमी होती ही, खूप भीती पण वाटत होती, राग येत होता, काय समजत नव्हतं आणि आम्ही तिथे होतो त्यामुळे खूप भीती वाटत होती, काय करावं, कसं बाहेर पडावं यातनं। आणि तिथल्या लोकांची पण स्थिती खूप अशी घाबरलेली होती। तिथे फार मोठा बंदोबस्त वगैरे काय लावण्यात आला होता का, म्हणजे पोलीस बंदोबस्त वगैरे? हो, श्रीनगरमध्ये खूप बंदोबस्त होता। एक 50-50 फुटावर सगळीकडे CRPF उभी होती, सगळीकडे खूप पोलीस उभे होते। परत कधी जायची इच्छा होईल का तिकडे जम्मू काश्मीरमध्ये? नाही, आता खूप आम्ही घाबरलो पण आहे आणि जोपर्यंत ते पूर्णपैकी सेफ होईपर्यंत नाहीच आता। नक्कीच दैव बलवंत म्हणून हे पावसकर कुटुंब ह्या घटनेतून वाचलेलं पाहायला मिळत आहे। अनंत पाताळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।